नमस्कार मैत्रिणींनो, पौष्टिक गव्हाची मॅगी कशी बनवायची हे आपण या ठिकाणी बघणार आहोत। या ठिकाणी आपण एका पातेल्यामध्ये मॅगी घेतली आहे, त्यात पाणी टाकलेलं आहे व आता गॅस चालू करून त्यावर आपण ही मॅगी शिजायला ठेवलेली आहे। ही मॅगी 10 मिनिटं शिजू द्यायची, पूर्ण शिजवायची नाही। त्यावर फेस आला की आपण गॅस बंद करून ही मॅगी त्या गरम पाण्यामध्ये परत 5 मिनिटं राहू द्यायची व चाळणीमध्ये गाळून घ्यायची। चाळणीमध्ये छान पाणी गाळून झाल्यानंतर आता आपण कढईमध्ये तेल टाकणार आहोत। तेल छान गरम झाल्यावर तेल टाकलेलं आहे। तेल छान गरम झाल्यावर त्यात आपण आता जिरं टाकणार आहोत। जिरं हे छान लालसर होऊ द्यायचं, जेणेकरून मॅगीला छान चव येईल। आता जी मॅगी आपण अर्धवट शिजवून घेतली आहे ती आता आपण बघू शकता कशी अर्धवट शिजलेली आहे, ती लवकर तुटत नाही आहे। आता आपण ती त्या कढईमध्ये पॅनमध्ये टाकणार आहोत। ती थोडी चिटकेल त्यासाठी आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहोत। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल। आता आपण त्यात थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। मीठ टाकल्यावर आपण ते छान हलवून घेऊया। हलवून झाल्यानंतर आता आपण ते त्यावर झाकण ठेवून परत आपण त्याला 5 मिनिटं होऊ देऊया। 5 मिनिटं झाल्यानंतर आता आपण कोणत्याही कंपनीचा, आपल्या बाजारामध्ये अनेक प्रकारचे मॅगी मसाले येतात, त्यातील मॅगी मसाला आपण त्यात टाकणार आहोत व छान हलवून घेणार आहोत। हलवून झाल्यानंतर आपली ही मॅगी आता खाण्यासाठी रेडी झालेली आहे। चला तर मग आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया व त्यावर छान कोथिंबीर टाकून आपल्या लहान मुलांना देऊया। थँक्यू सो